नमस्कार, तुमचं स्वागत करतो विक्रांत ट्रेडिंग हब मराठीमध्ये. तुम्ही सगळे बरे असालच. स्ट्रॅटेजी सुरू करायच्या आधी मी तुम्हाला डिस्क्लेमर देतो की मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही आहे, तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ले घेऊन ट्रेडिंग करावी. तर सगळ्यांनी ट्रेडिंग काळजीपूर्वक करावी. तर जसं मी बोललो होतो की तुम्हाला काही वेगळा अनुभव देणार आहे ट्रेडिंगबद्दल, तर माझ्या स्ट्रॅटेजीजपैकी मी एक स्ट्रॅटेजी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवत आहे. तर प्लीज तुम्ही काळजीपूर्वक नीट बघा आणि नाही समजलं तर पुन्हा बघा. मी बॅकटेस्टिंग करून दाखवलच, पण तुम्ही सुद्धा याची बॅकटेस्टिंग करा आणि स्ट्रॅटेजी समजून घ्या. ओके, तर मग तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल सांगतो. ही स्ट्रॅटेजी सेन्सेक्सची आहे आणि ही स्ट्रॅटेजी सेन्सेक्सच्या एक्सपायरीचे 1 दिवस आधी करायची असते. एंट्री किती वाजता करायची आणि स्टॉप लॉस टार्गेट काय असेल ते मी पुढं बॅकटेस्टिंग करता करता सांगतो. आणखी एक गोष्ट, या स्ट्रॅटेजीमुळं तुमचं कॅपिटल 1 महिन्यात डबल होऊ शकतं. तर तुम्ही ध्यान देऊन ऐका आणि प्रॅक्टिस करूनच झेप घ्या. चला तर मग पुढे जाऊयात. मित्रांनो, हा आहे बॅकटेस्टिंगचा सॉफ्टवेअर. ठीक आहे. सो बॅकटेस्टिंगचं सॉफ्टवेअर तुम्हाला पण घ्यावं लागेल, कारण तुम्ही बॅकटेस्ट करू शकता कुठलीही स्ट्रॅटेजी. तुम्हाला कुठलीही स्ट्रॅटेजी कुणी शिकवली, मीच नाही कुणीही शिकवली, तर माझं म्हणणं असतं की सगळ्यांनी बॅकटेस्ट केली पाहिजे. फक्त ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट बघून किंवा कुणी सांगितलं म्हणून डायरेक्ट ते चालू करायची नाही, मला ते जमत नाही. तर तुम्ही बॅकटेस्टिंग करा. मी आता तुम्हाला करून दाखवेल बॅकटेस्टिंग. हा सगळ्यात स्वस्त सॉफ्टवेअर आहे. 399 रुपये महिना याचा सबस्क्रिप्शन प्लॅन आहे. तर तुम्ही हा घेऊ शकता. कुठलीही स्ट्रॅटेजी चालू करायच्या आधी बॅकटेस्टिंग करा, हेच माझं म्हणणं आहे. ठीक आहे. तर आता हे सेन्सेक्सचं जर्नल बनवलंय मी. हिंदी चॅनल पण आहे माझा, तर त्याच्यात मी हे बॅकटेस्टिंग करून दाखवली होती. तर ही तुमच्यासाठी मी एक मराठीमध्ये परत व्हिडिओ बनवतोय. आपले लोकांना मराठीत समजावं. बऱ्याच लोकांना हिंदी समजत नाही, त्याच्यासाठी मी मराठी चॅनल सेपरेट उघडलंय, जेणे की त्यांना पण मला एज्युकेट करता येईल प्रॉपर. तर त्याच्यासाठी मी मराठी चॅनल चालू केलेला आहे. तर मला तुमचा साथ पाहिजे. ठीक आहे. आता हे डेट टाकलेली आहे मी. प्रॉफिट अँड लॉसचा कॉलम केलाय आणि टोटल. तर डेट म्हणजे आता हे आपल्याला महिन्यातनं 3 ते 4 वेळा ट्रेड घ्यायचा आहे. जसं म्हणजे वीकली एकच ट्रेड होणार आपला, बरोबर. तर त्याच्यामुळे ही डेट इथं येणार ज्या दिवशी डेट घेतली, आणि प्रॉफिट अँड लॉस जे काय झालं ते इथं येईल. तसे मी 1, 2, 3, 4, 5 आठवडे असेल तर 5 कॉलम केले, 4 असतील तर 4. तर 4चं किंवा 5चं जे काही टोटल प्रॉफिट अँड लॉस येईल ते इथं त्याचं टोटल येऊन जाईल. तर एक महिना हा झाला, दुसरा महिना हा, तिसरा, चौथा, 5वा असं मी करून ठेवलं. तर मी तुम्हाला बॅकटेस्टिंग करून दाखवतो, पण माझी इच्छा ही आहे की हे जे बाकीचे जे कॉलम्स आहेत हे तुमच्याकडून भरून घ्यायचे आहेत मला. तर बॅकटेस्टिंग तुम्ही पण करा, कुठल्याही महिन्याची करा. मी जी बॅकटेस्टिंग दाखवणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही महिन्याची करा. प्रॉफिट अँड लॉस हे सगळं जे आहे, तर हे कॉलम्स तुम्ही भरले पाहिजे, ही माझी इच्छा आहे. काही गोष्टी मी स्ट्रॅटेजीमधले सांगणार नाहीये, कारण तुम्ही मला ही जेव्हा शीट भरून पाठवसाल, जेव्हा स्ट्रॅटेजीमधले SL हिट होणार आहे, तर त्याच्यानंतर आपला प्रीमियम पुढच्या वेळेस कधी जाईल 3x किंवा दुप्पट जो टार्गेट देणार आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट कधी देईल, आणि तो मागचा लॉस भरून कधी निघल, तर त्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार. मी त्यांनाच सांगेल जे मला हे शीट भरून पाठवतील, है ना. आपला संवाद होणं गरजेचं आहे. मला ही कळेल की तुम्ही ही स्ट्रॅटेजी तुम्हाला समजली आहे का नाही. त्याच्यासाठी मी हे सराव करून घेतोय तुमच्याकडून. तर हे खूप गरजेचं आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही हे करावं. तुमचाच फायदा आहे याच्यात. ही स्ट्रॅटेजी पेड होती, पण मी तुमच्यासाठी फ्री गेली, बरोबर. तर मला पण तुमच्याकडून काहीतरी पाहिजे.
तर ही माझ्याकडून तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर हे तुम्ही होमवर्क करा. ठीक आहे, चला मग चालू करूयात आपण. बरं, इथं सिम्बॉल आपण सेन्सेक्सचा निवडला आहे. मी हिंदी चॅनलवर ऑगस्ट महिन्याचा करून दाखवला होता. तर इथं मी तुम्हाला मे महिन्याचा करून दाखवतो बॅक टेस्टिंग. बरं, आता बॅक टेस्टिंग चालू करूयात. याचे रूल्स मी तर सांगितलेच होते स्टार्टिंगला, परत एकदा सांगतो. सेन्सेक्सच्या एक्सपायरीच्या एक दिवस आधी, म्हणजे कुठला गुरुवार, शुक्रवारी सेन्सेक्सची एक्सपायरी असते. तर आपल्याला निवडायचं गुरुवार. बघा, गुरुवारी हा 2 तारीख आहे मेची, आणि टायमिंग असणार आहे आपला 2:16, म्हणजे 2:15 वाजता आपल्याला बघायला चालू करायचंय. ते 2:15चा मी टाइम निवडलेला आहे. इथं हे 24 तासाचा फॉर्मॅट आहे, त्याच्यामुळे 14:16 दिसतंय, पण ते 2:16 आहेत. तर मी ते निवडलंय. इथं आता आपल्याला हे जे आहे, आता प्राइस कुठं चालली आपली, हे बघा इथं स्पॉट चेंज, हे म्हणजे प्राइस ह्या जागेवर आहे सध्याला. म्हणजे 2:15 वाजता ह्या जागेवर प्राइस बंद झाली होती. कॅन्डल क्लोज झाला होता आपला 5 मिनिटाचा, किंवा कॅन्डल क्लोज झाला होता कुठलाही. तर 74,690, म्हणजे 74,700 जवळपासची प्राइस किंवा भाव आपला तिथं बंद झालेला आहे. तर आपल्याला हीच किंमत निवडायची आहे. प्रीमियम जो आपण निवडणार आहे, सीई आणि पीई दोन्ही असेच घ्यायचे आपल्याला. याच्यात आपल्याला 74,700 मध्ये जास्त डिफरन्स नाही पाहिजे. प्राइस कुठेही बंद होऊ द्या, 600, 500, 400 किंवा इथं वर 800, 900, पण ही जे प्राइस बंद झाली आहे ना, तिथलेच आपल्याला, याला म्हणतात एटीएम प्राइस, ऍट द मनी. तर ह्याच प्राइसवरचे आपल्याला निरीक्षण करून बघायचं असतं. 200 इथं आहे 67, आणि इथं आहे 250 रुपये. तर यांच्यातला डिफरन्स जास्त नाही पाहिजे आपल्याला. 15 रुपये जास्त करून, 10 ते 15 रुपये, त्याच्या वर आपल्याला डिफरन्स चालणार नाही. त्याच्यामुळं आता हे किती डिफरन्स आहे, 17 रुपयाचा. थोडंसं पुढं जाऊ पाहिजे तर 1 मिनिटाने, हे खूपच पुढं गेलं. तर आपण ह्याच प्राइसवर घेऊ शकतो. तर मी आपल्याला प्रीमियम प्राइस किती निवडायचं आहे, 180 ते 250, म्हणजे सीईचं प्राइस 170 किंवा 180 पासून 250 रुपयापर्यंत. तर तेवढ्याच किमतीचा आपल्याला भाव निवडायचा आहे, सी असू किंवा पी असू. आणि दोन्ही बघा, आता मी निवडतो 216चा, आणि इकडं 209. बरं, आपल्याला सीई आणि पी जेव्हा निवडतो ना, त्याच्यातला फरक पण 10 रुपये ते 12 रुपये, त्याच्या वर जास्त नसला पाहिजे. काही वेळेस जातो, पण असं काय हे नाही की त्याच्यावर पाहिजेच नाही, मिळून जातो. पण तुम्हाला प्रॅक्टिस करता करता तुम्हालाही कळेल की ठीक आहे बाबा, 15 रुपयाचा डिफरन्स पण चालून जाईल. ठीक आहे, तर आता आपण बॅक टेस्टिंगला चालू करूयात. इथं तुम्हाला आता 1 मिनिटांनी आपण पुढे जाऊ. हे बघा, 1 मिनिट, हे आहे टाइम. इथं टाइम दिसतो 2 तारीख गुरुवार, 2:18 झालेले आहे. 1 मिनिटांनी पुढे घेण्यापेक्षा मी 5 मिनिटांनीच पुढे घेतो. बरं, आता याचा स्टॉप लॉस काय असेल ते मी तुम्हाला सांगतो. आता हे जे आपण प्रीमियम निवडलेले आहेत 216 आणि 209, ज्या प्राइसला किंवा ज्या भावाला तुम्ही हे घेणार, तर 216चा अर्धा करायचा. सी आणि पी दोघांचा अर्धा आपला SL असणार आहे. ठीक आहे, आता बघू, तुम्हाला टार्गेटही सांगतो किती असेल. हे बघा बघू आपल्याला मिळतंय का टार्गेट. बर, 84लाच डायरेक्ट उघडला शुक्रवारी, दिवस संपला, तिथं काय SL हिट झाला नाही आपला. तर आता 84ला हिट झाला. तर आता 84 आपण कट केला, कारण 209चा अर्ध जवळपास 104 पर्यंत येतं, 104.5 वगैरे. तर 84लाच उघडला, त्याच्यामुळे आपण काय करू शकत नाही. तर आपण तो कट केला, आणि आता पुढं जाऊया, बघू काय होतंय. आता याचं टार्गेट आपल्याला असणार आहे याचं डबल, म्हणजे किती,
216चं डबल होईल 432. चला मग बघू आपण 432 लागतंय का, टार्गेट येत आहे का आपलं. ओके, आपला इथं स्टॉप लॉस हिट झालेला आहे. मी थोडंसं मागं घेतो है ना. बर, हे ओके 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 ओके, खूप पळालं. ओके, 203, 203. बर, इथं मी हे कट करून टाकतो. ठीक आहे, आपलं लॉस किती झालेलं आहे इथं, 1362 रुपये. तारीख काय आहे, 3 मे, बरोबर. तर 3 मे इथं टाकूयात आपण, 3/5/2024. तर 1300 मायनस 1300, बरोबर, मायनस 1350 आहे बहुतेक. 1350 आहे, हां 1362 आहे. ते आपण जवळपास मी तर म्हणाल 1410 वगैरे किंवा 1420 आपलं, कारण ब्रोकरेज पण जाणार आहे ना, तर ते पण इन्क्लूड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण निवडायची 9 तारीख. ही एक्सपायरी संपली, आपला आठवडा संपलेला आहे. ठीक आहे, लॉसमध्ये संपला, काही प्रॉब्लेम नाही. आता पुढची तारीख 9 तारीख 2:16 टाईम निवडला. बर, हे आता हे जे प्रीमियम आहेत तुम्हाला दिसत असेल, 72,700ची आपली जी मी तुम्हाला सांगितलं होतं, जी 2:15 वाजता प्राइस बघायची, 700 आहे, बरोबर. तर 700 ही प्राइस मॅच होतीये का, ह्यांच्यातला फरक मी तुम्हाला 20 रुपयाच्या वर धरायला नाही सांगितलं, बरोबर. तर 20 रुपयेपर्यंतच डिफरन्स आहे बघा, दुसऱ्याच मिनिटाला एवढा डिफरन्स आलेला आहे. तर मी हा निवडू शकतो आता, 238 आणि 231. मी हे एक लॉटनीच करतोय आणि तुम्ही पण एक लॉटनीच करा. मी किती तुम्हाला कॅपिटल लागणार आहे तेही मी पुढं सांगतो. मनी मॅनेजमेंटचा तो जो भाग आहे की कसं कॅपिटल तुमचं डिवाइड करायचं ते पण मी समजवतो तुम्हाला. आता हे पुढं जाऊयात आपण. हे बघा 25, 30. आता याचं किती येणार, 238चा अर्धा स्टॉप लॉस, यांचं पण 231चा अर्धा स्टॉप लॉस, म्हणजे याचा जवळजवळ काहीतरी 118-19 पर्यंत येईल आणि याचा येईल 216 पर्यंत, बरोबर. चला पुढं बघूयात, स्टॉप लॉस हिट होतोय का. हा 228. बर, थोडस 205 थांबा, हे 111, 122. बर, इथं बहुतेक आपला स्टॉप लॉस इथंच हिट झालाय, तर मी 6 पॉईंट सोडून दिले, ते जाऊ द्या. बरं, आता इथं जे आहे 231 आहे, तर त्याचं पुढचं टार्गेट काय येणार आपलं, 460 है ना. तर बघू 460 मिळतंय का आपल्याला. हे बहुतेक आजच मिळून जाते की काय. हो, आजच मिळून गेलं, सेम डे बघा, 1 तासाच्या फरकात लगेच मिळून गेलं है ना. तर तुम्ही सेम डेच बुक करा, आठवडाभर आराम करा, पुढचा गुरुवार कधी येतोय त्याची वाट बघा. इथं मी हे बुक केलं, बरोबर. त्याच्यातला फरक किती येतोय आपला, जवळपास मी अंदाज बांधतो की, बरं ते शेवटला बघू आपण, जाऊ दे, पुढच्या तारखेचं मी घेतो. हे आहे 16 तारीख, बरोबर. 16 तारीख. बरं, आता जसं की मी तुम्हाला सांगितलं 2:15 वाजता निवडलेलं आहे, 335, 265 होतंय का ते मॅच, नाही होते. चला पुढं, थोडंसं पुढं चला,
बरं, इथं मॅच झालेला आहे. आता हे 244 समजा आपण निवडतोय, तर बघूयात काय होतंय. बर, जास्त हे बघा इथं स्टॉप लॉस हिट झालंय वाटतं. 222, 165 नाही, आपल्याला 222, 244, ठीक आहे. इथं आपला हा स्टॉप लॉस कट होणार, बरोबर. याचा अर्धा जवळपास आलेला आहे. 224 आहे, 124 यायला पाहिजे, पण 122ला मी कट केला. तर याचा किती येईल टार्गेट? 244 आहे, पण ते 488 येईल, बरोबर. डबल म्हणल्यावर घ्या. हा तुमचा 600 जाईल बघा, 600च्या पण वर जाईल, 700 पर्यंत जाईल. 700, 750 बघा. हे तुम्ही बुक करू शकता. सेम डेज गेलाय, काही पुढे जायची गरज नाहीये. आता हा मी का बोललो 700च्या पण वर जाईल, याचं कारण आहे याच्यामागे. तर हे तुम्हाला मी हेच म्हणतोय की हेच मी तुम्हाला सांगेल जेव्हा तुम्ही ही जी शीट आहे ही मी जशी भरतोय, हे बाकीच्या महिन्यांची तारीख आणि प्रॉफिट अँड लॉस जे काय असेल ते भरून मला जेव्हा तुम्ही पाठवसाल, तेव्हा मी तुम्हाला हे सांगेल की हा 750 का गेला, बरोबर. ते मी हे कळवतो तुम्हाला. मला त्याच्यासाठी तुम्ही मला फीडबॅक देणं गरजेचं आहे ना. मित्रांना पण दाखवा, ज्यांना ट्रेडिंग शिकायचंय पण त्यांना कळतच नाहीये हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, कोर्सेस घेतात किंवा जे काय आहे ना. आता आपण पुढची तारीख निवडतो 23 मेची, 2:15 वाजले, बरोबर. बरं, आता मी जसं की सांगितलं 320, तर 300च्या दरम्यान फरक जास्त आहे, बरोबर. आपण तो फरक सोडून द्यायचा. 321 फरक जास्त आहे, परत फरक जास्त आहे, किती आहे? 300च्या जवळ पण फरक जास्त आहे. ओके, आता हा फरक झालेला आहे. तर 231 आणि 246 मी हा निवडतो. आता बघूयात काय होतंय, है ना. बरं, याचं कॅपिटल लागत किती होतंय तुम्हाला तेही दिसतं या सॉफ्टवेअरमध्ये. इथं खाली 1 मिनिट, इथं मी खाली घेतो. हे बघा, आत्ता जे दोन्ही ट्रेड घेतलेत आपण एक लॉटचे, लागत किती झाली आहे म्हणजे ह्या मॅक्स लॉस दाखवते. जर दोन्ही लॉस जर झाले तर तुमचा दोन्ही प्रीमियमचा किती लॉस होईल जर दोन्ही झिरो झाले तर -4772 फक्त, त्याच्यापेक्षा जास्त काय नाही, है ना. तर ते तुम्हाला सांगतो मी मनी मॅनेजमेंटचं कसं करायचं, काय करायचं, कॅपिटल किती वापरायचं, कसं वापरायचं. आपल्याला एका दिवसात नाही आमिर व्हायचं आहे ना, वेळेने आमिर व्हायचं आहे. स्लो अँड स्टडी. हे बघा, इथं आता हळूहळू पुढं घेऊयात. बरं, याचा आता स्टॉप लॉस काय, दोन्ही गळाले, हे दोन्ही गळालेले आहेत. ह्याचं पण आता तुम्हाला याचा अभ्यास मी सांगतो काय. हे जेव्हा हा प्रीमियम पूर्णपणे, हा मला तरी वाटतं 800च्या वर गेला असणार आहे, हा तरी आपण लवकर कट केला भीतीपोटी. तर ह्याच्या संगच हे का जातंय आणि हा हितला का डीके झाला, हे पण मी सांगेल शीट संगत जे मला पाठव. तर हे मी कट करतो कारण हे आपले टार्गेट हिट नाही करणार. तरी मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन की जातंय का नाही. बरं, आता हे थोडंसं पुढं घेतो मी. 130, 118 हे झालं, हे कट केलं. हो, झालं का? झालं ना. स्टॉप लॉस हिट झाला आपला. नाही चालणार, मला माहिती होतं नाही चालणार, ते नाहीच चालू शकत. हे बघा, इथं गुरुवार
30 गुरुवार. इथं आपलं स्टॉप लॉस पण नाही जाणार माझ्या मते. इथं स्टॉप लॉस नाही जायला पाहिजे आजच्या म्हणजे 31च्या तारखेला. बघूयात आपण काय होतंय ते. इथं बरोबरीला 74,000 स्ट्रॅडल म्हणतात त्याला, आणि ATM स्ट्रॅडल म्हणतात. स्ट्रॅडल तुम्ही ऐकलं असाल, त्याला स्ट्रॅडल असं म्हणतात, ATM स्ट्रॅडल. तर याचं प्राइस डिफरन्स खूप आहे. जसं की मी बोललो होतो, आपण करू नाही शकत, तर ते सोडून द्यावं लागेल आपल्याला. 74,340 नाही, मला प्राइस पटत नाही. तर 74,000चं ते जाऊ द्या, पण आत्ता नेमकी प्राइस किती चालू आहे आपल्याला? स्पॉट प्राइस 73,878. तर 73,878 म्हणजे आपण जवळ, स्ट्रॅडल प्राइस जवळ कुठली आहे? 878 म्हणजे 900 जवळ आहे का 800 जवळ आहे? 900 जवळ आहे, बरोबर. तर 900ची बघायची मग. 394, 278 बिलकुल नाही, जमणारच नाही आपल्याला, बिलकुल अजिबात नाही. बघूयात, एक मिनिटाने पुढे जाऊ. बरं, पुढे आता 800 वर पोहोचलंय. 816, 800 नाही जमणार, बिलकुल नाही जमणार. करायचीच नाही त्या दिवशी, स्ट्रॅटेजीच नाही करायची. निवांत बसा, बिंदास, है ना. कशाला तुम्हाला 1000 रुपये पण द्यायचेत मार्केटला? बिलकुल नाही द्यायचे. किती आता? 768. प्राइजच जवळ येत नाही, प्राइस जवळ येतच नाही, अजिबात नाही. बघा किती आपण मागं घेऊ, पुढं घेऊ, आणि एकदा का 3 वाजेपर्यंत पोहोचलं ना तुम्ही, एक करू शकता तुम्ही, वॉच लिस्ट मध्ये टाकून द्या तुमच्या जी वॉच लिस्ट असते ब्रोकरची. तर त्याच्यात तुम्ही स्ट्राईक प्राइस तुम्हाला वाटते की ही जाणार आहे, तर स्ट्राईक प्राइस निवडून ठेवली ना तुम्ही, ती बघत राहायची, ती चालली आहे का वर का कुठं चालली, बराबर रेंजमध्ये येते का, है ना. त्याच्याने पण तुम्हाला फरक पडेल. पण ती ऑप्शन चेन मध्ये बघितलेलीच बरी राहील, म्हणजे ही ऑप्शन चेनच झाली ना तुमची थोडक्यात. तर ऑप्शन चेन वरनं तुम्हाला अंदाज येईल. बरं, आपण आता हेच बघू, चला हे जातंय का? 267 आणि हे 78, चांगली प्राइस मिळालेली आपल्याला. इथं आपण चेक करू काय होतंय ते, है ना. DK पण चांगला झालाय त्या स्ट्राईक प्राइसचा. बघूयात काय होतंय. 140 पुढं घेऊ जरा. बर, 118 खूपच पुढे गेलं ते. 128, 116, हे 41च्या दरम्यानच आपले बरोबर आहे. 280ला आपलं इथं कट होऊन जाणार. मी ते कॅल्क्युलेशन नाही बघितलं. 278चा अर्ध जवळजवळ 140 येत आहे ना. मी 41लाच कट केलं. तर हे आता 267, याचा डबल किती येणार? 400, 400 आणि हे 4, 14, 1 आला, 12, 13, 437 वगैरे. नाही, 437 नाही हो, 537 येतं हे, है ना. आता तिथं टार्गेट टच होतंय का आपलं? हे घ्या, बघा 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 बघा, 400, 537, 500. हे बघा, इथनं आता ही स्ट्राईक निवडली होती बरोबर ना आपण, 74,100. ते याचं चार्ट त्या पॉइंट पासून उघडायचं. तुम्हाला परत दाखवतो मी. बघा, तुम्हाला त्या ज्या स्ट्राईक प्राइसचा चार्ट बघायचा आहे ना, ते इथं जायचं. हे सेल म्हणजे सेलिंगला हे बटन दाबायचं असतं, बाईंग करताना हे बटन. तर हे सेलिंगला बघा. आता हा चार्ट उघडला मी, चार्टमध्ये बघूयात आपलं टार्गेट हिट झालंय का. बर, आपलं टार्गेट हिट बघा 563, 9:20लाच 520 आणि 9:25ला. हे बघा, इथं हे बघा, इथं टाइम येतो खाली. 563 आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. आपलं टार्गेट हिट झालेलं आहे व्यवस्थितरित्या, एकदम काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. हे बघा, 550 बुक केलं.
संपलं, झालं काम आपलं. पूर्ण महिन्याचं टोटल PNL किती झाला आपला? 3,500. लागत किती होती आपली? लागत किती होती? 5,000 रुपये. 5,000 कशी? प्रत्येक तुम्हाला दाखवलं होतं खाली मॅक्स लॉस किती येत होता? 4,700 रुपये, बरोबर? तर 4,700 म्हणजे प्रत्येक आठवड्याला आपण 4,700, 5,000 धरा, 5,000 रुपये लावतोय. आणि 5,000वर तुम्हाला जर 3,500 रुपये मिळाले, जवळपास तुमचं कॅपिटल जवळ डबल झालेलं आहे, बरोबर? हेच तुमचा जेव्हा अनुभव वाढेल, तुमचा विश्वास वाढेल, तेव्हा तुम्ही वाढवत जासाल, कॅपिटल वाढवत जासाल, लॉट साईज वाढवत जासाल. 5,000 जेव्हा लावताय तर 5चे 10 करसाल, 10चं तुम्ही नंतर 20 करसाल, बरोबर? असंच हळूहळू तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. एक्सपिरियन्स जेव्हा येईल तुम्हाला, ते कधी येणार? जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स कधी वाढेल? जेव्हा तुम्हाला प्रॉफिट व्हायला लागेल. पण प्रॉफिट व्हायच्या आधी तुम्हाला हे सगळे मी जे सांगितलंय, हे गणित, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस, सराव खूप महत्वाचा आहे. चार्ट्स बघणं, हे मी जी काय पद्धत सांगितली, ही सगळी पद्धती वापरणं, तर ते सगळं गरजेचं आहे. तर तुम्ही हे नीट व्हिडिओ परत बघा, तुम्हाला कळल की कसं चालवायचं, काय चालवायचं, है ना? तर तुम्हाला एकदा समजलं सगळं ना, की काही प्रॉब्लेम नाही हो. खूप सोपं आहे मार्केट, आणि खूप कॉम्प्लिकेटेड, म्हणजे खूप अवघड करून ठेवलंय लोकांनी. हे ते ढॅव हे आपल्याला काही करायची गरज नाही. सिंपल गोष्टी काम करतात. हे खूप सिंपल आहे, तुम्हाला कळलं असेल. आता माझ्याकडे खूप स्ट्रॅटेजी येत असल्या. टाइम सायकल्स, तुम्ही हे नाव ऐकलं असेल, टाइम सायकल्स. तर ह्याच्यावर पण मी तुम्हाला स्ट्रॅटेजीज देणार आहे पुढे जाऊन. पहिलं तुम्ही ह्याचं मला ही शीट भरून दाखवा, तुम्हाला मग मला समजून जाईल की माझं हे व्हिडिओ बनवणं सार्थ झालं. म्हणजे मी खुश होऊन जाईल खूप. मला तुमचा साथ पाहिजे. तुम्ही टेलिग्रामवर द्या किंवा ईमेलवर पाठवा, कुठेही संपर्क साधा मला. दोन्ही तुम्हाला ऑप्शन्स ओपन आहेत. तर तुम्ही दोन्हीकडं सांगा मला, मी दोन्हीकडं तुम्हाला रिप्लाय करेल. वेळ आला की आपण बोलूही, पण पुढं जाऊन ते, आत्ता नाही. मला तुम्हाला खूप शिकवायचं आहे, खूप काही गोष्टी सांगायच्यात, तर ते लवकरच होऊन जाईल. तर तुम्ही त्याच्यासाठी हे सराव करा. पहिला बॅक टेस्टिंग सॉफ्टवेअर घ्या. तुम्हाला सांगितलं दुसरं स्वस्तातलं भेटतं, स्वस्तातलं घ्या. 2-3 महिन्याचं, 4 महिन्याचं मला बॅक टेस्टिंग करून दाखवा, मला पाठवून द्या, मी बघल ते, जेणे की मला आनंद होईल तुमचा सगळ्यांचा सराव बघून. ठीक आहे? मला चला, मी जायची वेळ झालेली आहे माझी. तुम्हाला 1 महिन्याचं मी करून दाखवलं, आणि हे एक लॉटनीच करायचं आपल्याला, जास्त नाही. 1 महिना 1 लॉटनी करा, तुमचा कॅपिटल डबल होईल किंवा 50% वाढेल. हा आता 3,500 जे आहे ना, हे जवळपास 70% तुमचं कॅपिटल वाढलेलं आहे. तर सेन्सेक्स मध्ये हे करणं कोणाशी मला नाही वाटत शक्य असेल. आणि हा व्हिडिओ कोणी शिकवला आहे आत्तापर्यंत, म्हणजे ही स्ट्रॅटेजी कोणी शिकवलेली आहे अख्ख्या युट्यूबवर, मला नाही वाटत कोणी शिकवलेली आहे. त्याच्यामुळं मी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला देतोय. तर मला माहिती आहे ही स्ट्रॅटेजी शिकून चांगले पैसे कमवसाल. तर व्यवस्थितरित्या तुम्ही हे सगळे फॉलो करा, आणि बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बरंच काही शिकवत राहील. ठीक आहे? चला तर मग तुमची काळजी घ्या स्वतःची, तुमच्या कुटुंबाचीही काळजी घ्या. जसं की मी बोलतो, कुटुंबाच्या आधी आणि नंतर कोणी नाही. त्यांचं, आईवडिलांचे आशीर्वाद तुमच्या कामाला येईल. ह्या गोष्टीसाठी हे का कामाला येतील तुमचं तुम्हालाच कळेल. का मी सांगतोय, मी दरवेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगत राहील. ठीक आहे? तर काळजी घ्या. चला मग, ओके, बाय बाय.